श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। पाडवा सगळ्यांचा साजरा झालेला असेल। दिवाळीचा बोलता बोलता तिसरा दिवस झाला। वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि आजचा जवळजवळ चौथा आणि उद्याचा पाचवा। पूर्णपणे 5 दिवसाची दिवाळी यावेळेस आलेली होती। नाही तर कधी कधी सध्या 2 दिवस एकत्र वगैरे दिवाळी येत होती, पण यावेळेस पूर्ण 5 दिवस दिवाळी आपल्याला बघायला मिळालेली आहे। आणि यानंतर डायरेक्ट हे सगळे दिवस आपल्याला पुढच्या वर्षीच बघायचे आहेत। पण मला तुम्हाला याच्यातून एक मेसेज द्यायचा आहे की लक्ष्मी पूजनसाठी वर्षभर वाट बघू नका। लक्ष्मीची दररोज पूजा करा। तिला म्हणजे आपल्यालाही प्रसन्न वाटेल आणि माता लक्ष्मी पण तुमच्यावर प्रसन्न होईल। दुसरी गोष्ट म्हणजे वसुबारस। वर्षातून एकदाच पूजा करू नका, तर दररोज तुमच्या इथे जर गोमाता असेल तर खरोखर महिन्यातून एकदा जाऊन हिरवा चारा तिला घाला, डाळ गुळ घाला। हे खूप चांगलं आहे। म्हणजे अतिशय या गोष्टी चांगल्या असतात केलेल्या। म्हणून वर्षातून एकदा न करता वर्षभर करण्याचा प्रयत्न करा। जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा प्रयत्न करा। तिसरी गोष्ट म्हणजे नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान। अभ्यंग स्नानाचे आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे। जसं की संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करणे, त्यानंतर सुगंधी उटणे लावणे। आपल्या केंद्रामध्ये पंचगव्याचे महत्त्व आपल्याला सांगितले जाते। त्यामुळे फक्त दिवाळीला उटणे लावावे का? तर नाही। तेल लावणे, शरीराला तेल लावल्यामुळे शरीराच्या नसा मोकळ्या होतात। त्यामुळे नेहमी तर शक्य नाहीये, आठवड्यातून महिन्यातून एकदा अभ्यंग स्नान करण्याचा प्रयत्न करा। कारण आयुर्वेदामध्ये अभ्यंग स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे। बलिप्रतिपदा म्हणजेच आजचा दिवस आहे पाडवा। पाडव्याला काय तर आपल्याला म्हटलं जातं की हा नवरा बायकोचा सण आहे, पण एकाच दिवशी का? दररोज का नाही? तर नेहमीच आपल्या पत्नीचा सकाळी सांगितल्याप्रमाणे आदर करा, विश्वास ठेवा तिच्यावर किंवा तिला प्रेम द्या। परत आली भाऊबीज, वर्षातून एकदाच आणि रक्षाबंधनला नाही तर भावा बहिणीचे प्रेम हे कायमच चांगले राहावे। नात्यामध्ये गैरसमज नसावेत। नात्यामध्ये कधीही पैशावरून किंवा जे काही असतात आपल्या जमीन जुमले किंवा शेती असते यावरून कधी वाद होणार नाहीत आणि हे पवित्र नातं खराब होणार नाही, याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। याचाच अर्थ थोडक्यात सारांश काय तर कुठल्याही गोष्टीला एक दिवस देऊ नका, तर दररोज या गोष्टी नेहमीच्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा। आता भाऊबीज म्हटले की बऱ्याच स्त्रिया नाराज होतात की मला भाऊ का नाही? माझ्या बाबतीतही तेच आहे। पण सगळ्यात आधी लक्षात ठेवा, ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी असताना आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती नाही। अनेक अशी नाती आहेत मानलेली जी आपल्याला खरोखर खूप जास्त करतात आपल्यासाठी। आता मलाही यूट्यूबच्या माध्यमातून भाऊ मिळालेले आहेत, जे मी नेहमी सांगते तुम्हाला, अशा नात्यांना पण जास्त महत्त्व द्या। जे आपल्याला महाराजांनी एक काहीतरी वेळ ठरवलेली असते आणि आपल्याला ती नाती आपल्याला वेळेत बरोबर ते देतात। त्यामुळे कुठल्याही गोष्टीला ठराविक दिवस न देता कायमस्वरूपी भावाने बहिणीवर, बहिणीने भावावर प्रेम करा। ज्यांना भाऊ नाही त्यांनी महाराजांना जे काही भाऊबीजेचे विधी असतात ते महाराजांसोबत त्यांना ओवाळा, त्यांच्याशी बोला, त्यांना नमस्कार करा। काही ठिकाणी हा बकरीचा सण बहिणी बहिणी सुद्धा साजरा करतात। तुमच्या इथेही तसं असेल तर नक्कीच आपल्या लहान बहीण, मोठी बहीण जे कोणी तुमच्याकडे असेल त्यांच्याबरोबर हा दिवस साजरा करा। तेही खूप महत्त्वाचे आहे, कारण ही सुद्धा सगळी रक्ताची आपलीच नाती आहेत। त्यामुळे प्रत्येक नात्याला, या भाऊबीजेला, रक्षाबंधनला महत्त्व द्या। आता ज्यांच्या घरामध्ये भाऊ बहीण, आता माझा मुलगा मुलगी जसे आहेत, त्यांचा भाऊबीजेचा दिवस कसा साजरा करावा किंवा आपल्या सगळ्या महिला आता उद्या भावाकडे जातील, आपल्या माहेरी जातील, तर भाऊबीज कशी साजरी करावी अगदी थोडक्यात अचूक माहिती तुम्हाला मी आज या ठिकाणी देणार आहे। सगळ्यात प्रथम भाऊबीजेचा शुभ मुहूर्त म्हणाल तर भाऊबीजेला शुभ मुहूर्त उद्याचा संपूर्ण दिवस, अगदी आज रात्री 12 पासून ते उद्या रात्री 12 पर्यंत आहे। याचा अर्थ आपण रात्री 12ला नक्कीच ओवाळणार नाही, सकाळी 10च्या आत तुम्ही ओवाळा किंवा मग नंतर साधारण 4 नंतर तुम्ही ओवाळा। याच्या आधीमध्ये पण तुम्हाला काही कामानिमित्त किंवा वेळच नाहीये ताई आम्हाला या वेळेत,
तर उद्या तुम्हाला कुठलाच दिवस मुहूर्त बघण्याची गरज नाहीये। उद्या सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही भावाला ओवाळू शकता। दुसरा प्रश्न, ताई आम्हाला सुतक आहे, ताई मला पिरियडचा 4था दिवस आहे, पिरियड चालू आहे, काय करावे? तर एक लक्षात घ्या, मानलं तर आहे की औक्षण करणं म्हणजे आपण देवाला नाही तर आपल्या भावाला ओवाळत आहोत। त्यामुळे एक ताट निरांजन घ्या आणि भावाला ओवाळण्याचा विधी अगदी मासिक धर्मातही केला जाऊ शकतो, काहीही हरकत नाहीये। देवाला स्पर्श न करता आपण हा विधी करू शकतो, कारण मनामध्ये आपल्याला ही भाऊबीज पुन्हा वर्षभर येणार नाहीये। त्यामुळे अगदी तुम्ही भावाला ओवाळू शकता, नमस्कार करू शकता। कुठली पूजा असती लक्ष्मी पूजन सारखी तर मी तुम्हाला नक्कीच सांगते की नका करू, पण भाऊबीजेला तुम्ही नक्कीच भावाला ओवाळू शकता। अगदी सोयर सुतक पिरियड असेल ना तरी सुद्धा तुम्ही भावाला ओवाळू शकता। अक्षता, कुंकू आणि हे जे आपण वापरू ते पुन्हा फक्त देवपूजेत वापरू नका, तर ते सेपरेटच उद्या कोणाकडून तरी काढून घ्या आणि लगेच ते निरांजन ताट जे काही असेल ते घासून टाका। म्हणजे हा झाला प्रश्न की पिरियड सोयर सुतक यांच्यासाठी। आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो, ताई आमचा भाऊ लांब राहतो, ताई आमचा भाऊ आमच्याशी बोलत नाही। तर ज्यांचा भाऊ लांब राहतो किंवा अमेरिका अशा देशामध्ये लांब राहतो किंवा नाही तुम्ही जाऊ शकत आहे, तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा भावाला ओवाळू शकता किंवा फोटोला सुद्धा ओवाळू शकता, त्यामध्ये काहीच गैर नाहीये। आणि ज्या दिशेला भाऊ राहतो तुमचा त्या दिशेला अक्षता त्याच्या नावाने संरक्षण व्हावे म्हणून आपण त्याच्या नावाने अक्षता त्या दिशेला आपल्याला अर्पण करायचे आहे। भाऊ बोलत नाहीये, काय करायचं? आतलं प्रेम गेलं आहे का? आतलं म्हणजे तुम्ही एकाच आईची 2 लेकरं आहात, जरी तुमचा भाऊ तुमच्याशी बोलत नसेल तरी तुमचं जर त्याच्याबद्दलचं प्रेम कायम असेल तर भावासाठी फक्त देवाजवळ तो जिथं असेल तिथे त्याला सुखी ठेव एवढी प्रार्थना तुम्ही करू शकता। आणि तो जिकडे राहतो त्या दिशेला अक्षता अर्पण तुम्ही करू शकता किंवा त्याच्या फोटोला तुम्ही समोर बघूनही ही गोष्ट करू शकता। आता तुमच्या सगळ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी दिली असतील, त्यामुळे एक काम करायचं आहे, आता व्हिडिओ बघता बघता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईकचं बटन दाबायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायचं आहे। तर चला आता व्हिडिओच्या पुढे ताट कसे असावे म्हणजे आपण जे ओवाळतो ते ताट कसे असावे, तर ताटामध्ये सगळ्यात पहिले तिळाच्या तेलाचा दिवा असावा। तुपाच्या दिव्याने कधीही माणसांना ओवाळत नाही, पितरांना आणि देवाला ओवाळले जाते। त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तिळाच्या तेलाचा 2 वातींची 1 वात करून असेल तर चांदीचे नाहीतर पितळेचे स्टीलचे निरांजन घ्यायचे आहे। त्यानंतर कुंकू, ओले कुंकू हळदीचे जे असते केमिकल युक्त कुंकू वापरू नका, हळदीचे कुंकू घ्या, अक्षता, सुपारी आणि सोन्याची अंगठी किंवा तुमच्याकडे जे काही असेल नसेल तरी चालेल, 1 रुपयाचे नाणे घेतले तरीही चालेल। औक्षण कसे करायचे हे नव्याने सांगायला नको, तरीही थोडक्यात सांगते की डोक्यावर टोपी असावी, सगळ्यात आधी भावाला नाम ओढावा, त्यानंतर त्याच्यावर अक्षता चिकटवाव्यात, उजवीकडून डावीकडे ओवाळावे, डावीकडून उजवीकडे कधी ओवाळू नये, ती उलट दिशा होते म्हणून उजवीकडून डावीकडे ओवाळावे। त्यानंतर काही ठिकाणी मुटके असतात म्हणजे कणकेचे मुटके असतात, ते इथे इथे असे लावले जातात, ती तुमच्याकडे पद्धत असेल तर ते मुटके त्याच्यावरून ओवाळा आणि टाकून द्या। त्यानंतर तुम्हाला भावाला ओवाळून झाले, नाम ओढला की अक्षता डोक्यावर टाकायच्या, अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला जे काही सोनं सुपारी त्याने ओवाळायचं आहे, सुपारीसारखा टणक आणि सोन्यासारखा समृद्ध माझा भाऊ अशी आपल्याला मनात प्रार्थना करायची आहे। आणि म्हणायचं काय आहे की आल्या गेल्यांची नजर टळो आणि बळीराजाचं राज्य येऊ असं आपल्याला म्हणायचं आहे। किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे, आता आमच्याकडे असं म्हणतात की येणाऱ्या जाणाऱ्यांची पिढ्या टळवू देत आणि बळीचं राज्य येऊ देत, असं जे काही आहे ते तुम्ही म्हणू शकता। आणि त्यानंतर भावाला नमस्कार करा, मोठा असेल तर, लहान असेल तर भावाने तुम्हाला नमस्कार करावा। भावाला उद्याच्या दिवशी तुम्हाला आठवणीने एक नारळ नक्की द्यायचा आहे, कारण नारळ दिल्याने भावाला सुख समृद्धी प्राप्त होते असंही म्हटलं जातं। बाकी वस्तुरूपी तुम्ही काही देऊ शकता भावाला, बहिणीने भावाला नक्कीच काहीतरी गिफ्ट द्यावे, रिकाम्या हाताने दोघांनी पाठवू नये। फक्त भावानंच दिलं पाहिजे का नाही, तर बहिणीने पण भावाला नक्कीच दिलं
दिल्या पाहिजे आणि या सगळ्या देण्या घेण्यापेक्षा भावा बहिणीतील प्रेम अतूट राहू दे, कायमचे राहू दे, हीच आपण महाराजांजवळ प्रार्थना करायची आहे। नातं मानलेलं असू देत किंवा रक्ताचं असू दे, ते नातं टिकवणे खूप गरजेचं आहे। त्यामुळे तुमच्या जे भावा बहिणीचे नातं आहे त्यामध्ये काही गैरसमज जरी तुमच्या झाले असतील भावा बहिणीमध्ये, तर उद्याच्या दिवशी बहिणीने सगळा राग सोडावा आणि आपल्या भावाकडे जावे। पुढे त्याची मर्जी की त्यानं ओवाळून घ्यायचे की नाही घ्यायचे। तर चला, तुम्हाला लक्षात आलं असेल, उद्या मी एक उपाय सांगेन की भाऊ बोलत नाहीये तुमचा समजा, तर बरेच जण मला त्याच्यावर उपाय मागत आहेत, तर तो उद्या सकाळी व्हिडिओ येईल, तर अवश्य बघावा। श्री स्वामी समर्थ।